नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील टाकादेवी स्पोर्ट क्लब मांडवा 150 वर्षाची कुस्तीची परंपरा टिकवण्यात संस्थापक मोहन नाकवा, अध्यक्ष केशव पाटील यांचे मोलाचे योगदान. संस्थेचे पदाधिकारी गजानन पाटील यांच्या निवासस्थानी भव्य सोहळा. संस्थापक मोहन नाकवा, अध्यक्ष केशव पाटील यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमानिमित्त रायगड भूषण भजनरत्न महादेवबुवा शाबासकर आणि मंडळी यांनी संगीत भजनाचा भव्य कार्यक्रम सादर केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व उपस्थित मान्यवरांचे सन्मान आयोजकांच्या तर्फे करण्यात आला. ह्यावेळी रायगड जिल्हा माजी सरकारी वकील ॲडव्होकेट प्रसाद पाटील, अशोक घरत, प्रसन्न पाटील, उद्योजक अभिलाष माळवी, पंचायत समिती उपाध्यक्षा प्रिया प्रमोद भगत, तसेच आवास ग्रामपंचायत माजी सरपंच अभिजित राणे, सामाजिक कार्यकर्ते रणजित राणे, तसेच पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. महेंद्र म्हात्रे, खारेपाट न्यूज रिपोर्टर. साहेबांना सगळ्या ग्रुपला माहिती आहे, पंढरपूरची वारी. माणूस सगळं हरपून जातं, देहभान विसरून जातं आणि ते एकदा वातावरणात तुम्ही गेलात, क्या बात आहे असं आहे. आणि आमचे आदरणीय प्रसाद पाटील साहेब आणि एकत्रित जगदीश आणि सगळी त्यांची टीम तयार केली आहे.
पुंडलिक वरदे हरी. अर्थात ते आमच्या काकादेवी प्रासादिक भजन मंडळाचे सगळे मॅनेजरच आहेत आणि ते असल्या कारणानं आजचा हा त्यांच्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम आदरणीय आमचे परममित्र पैलवान गजानन पाटील यांनी आम्हाला बोलवून त्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी काहीतरी सेवा घडावी म्हणून आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आम्ही रामकृष्ण. गणेशाचे पूजन आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं, हिंदू संस्कृतीचं प्रतीक उपस्थित सर्व पाहुणे या कार्यक्रमात येतात. दोन्ही सत्तर मूर्तीचे आणि त्यांच्या समोर मी पाहुण्यांची ओळख करून देतोय आणि त्यांचं स्वागत करतोय. ॲडव्होकेट प्रसाद पाटील, मी प्रकाश भर त्यांना गुरुजी गेले का तोडणकर गुरुजी आले. आज खरोखर आपण वेळात वेळ काढून हजर राहिला त्याबद्दल की भजन क्षेत्रातील एक अग्रेसर नाव जिल्ह्यात, राज्यात, देशात इतकेच नाही तर परदेशात सुद्धा आपल्या संगीत भजन क्षेत्राची पताका फडकविली. सिंगल बारी, डबल बारी, मैफिल अशा अनेक कार्यक्रमातून आपल्या गायकीचा ठसा उमटवला. प्रासंगिक अभंगांचा वस्तुपाठ, अभ्यासू बुवा गायन क्षेत्रात कार्यरत असताना समाजसेवेचे भाणी त्यांनी ठेवले आहे. अखिल भारतीय कोळी समाजाचे ते पदाधिकारी आहेत. अन्यतर अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आपल्या संगीत क्षेत्रातील वारसा आपला मुलगा, आपली मुलगी, नातू, नात यांना पुढे चालवण्यासाठी ते प्रोत्साहित करत आहेत. आताच आपण त्यांच्या नातवाचं गायन आपण ऐकलं असेल. गंधर्व हा त्यांचा नातू त्यांच्याबरोबर आता गायला होता. एक शास्त्रीय संगीताची चांगली बैठक आणि चांगला जाण असणारा असा हा एक होतकरू गायक आमच्या टाकात. तसेच महादेवभाऊ म्हणजे आमच्या टाकादेवी मंडळाचे बुवा, टाकादेवी प्रासादिक मंडळाचे बुवा, माझे गुरु, या क्षेत्रातील भजन क्षेत्रातील माझे गुरु, त्यांचा सन्मान करूया. मी प्रसन्न पाटील यांना विनंती करतो की महादेवभाऊंचा आपण यथोचित सत्कार करावा. अभिलाष माळवे एक सामाजिक कार्यकर्ते आणि
ज्यांनी आता नुकताच राजकीय क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले असे होतकरू एक लोकनेते अभिलाष माळवी टाळ्या वाजवण्यात कंजूसपणा करू नका. कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतायत अशोक गरुड साहेब आमचे. चालू आहे. बरंच काही गावासाठी कार्य झालेले असे अशोकभाई घरत यांना सन्मानित करतात ज्ञानराज सारंग. स्थापना करून व्यायाम आणि खेळाचे महत्त्व पटवून दिले आणि सामाजिक क्षेत्रात दैदिप्यमान अशी कामगिरी केली. आपण राज्यस्तरीय कबड्डीपटू असून कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आहात. तसेच मंडळाचे संस्थापक स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेत मोलाचे सहकार्य करून आजतागायत अध्यक्षपद भूषविले आहे. आपल्या योगदानातून अनेक मल्ल कबड्डीपटू आपण तयार केले. तरुणांना शिस्त, धाक आणि व्यायाम यांचे महत्त्व पटवून आपण क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे आपण आगरी भूषण पुरस्काराने सन्मानित आहात. आम्ही आपले शतशिर ऋणी आहोत. आपणास धन्यवाद. दोघे त्यापैकी पहिले आहेत मोहन नागवा, यांना सन्मानित करणार आहेत शशिकांत पाटील. कार्यक्रमाचे प्रिया प्रमोद भगत. स्वागत करूया. आणि आनंदाची बातमी म्हणजे त्यांना कालच पंचायत आणि धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी आणि सामाजिक नेतृत्व उभं राहतंय. आज योगायोगाने अशा सार्वजनिक क्षेत्रात त्यांना आपण सन्मानित करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे आणि त्यांच्याकडून बरेच काही अपेक्षा आहेत, त्या त्यांनी पुऱ्या करायच्या आहेत. अजूनपर्यंत ठेवत आहेत, व्यवस्थित पेटत आहेत, कुठल्याही वाऱ्याने किंवा फॅदीने विजलेले नाहीत. असं त्यांचं आयुष्य भरभराटीचं आणि पुढे त्यांच्या किशोर काका आणि मोहन नागवा, हॅपी बर्थडे टू यू. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मेघनाथ पाटील वायशेत हे देखील उपस्थित. मेघनाथ पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. मेघनाथ पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. राहिलेलं ते मी शेखरांना यांना विनंती करतो की शेखरांना त्यांना सन्मानित करतात शशिकांत पाटील. सगळ्यांनी छान. खरं तर असा हा कार्यक्रम आपल्या गावात, आपल्या परिसरात पहिल्यांदाच होतोय आणि आमचं भाग्य असं की आम्हाला असा कार्यक्रम करण्याची संधी मिळालेली आहे. आपण सर्वजण जातीने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला उपस्थिती दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि आपण या 80 वर्षापर्यंत समजलं नाही, त्यांच्या 100 सुद्धा सगळ्यांनी हजर राहायचं आहे. अजून 20 वर्ष आहेत आणि त्यांचा आरोग्य जन्माला जेव्हा येतो आणि ज्यावेळी तो 80 वर्षाचा होतो त्यावेळी त्याच्या आयुष्यात 960 पौर्णिमा येतात आणि जे काय अधिक महिने येतात ते 40 आहेत. त्या अधिक महिन्यातले एक पौर्णिमा असते. मिळून 1000 चंद्रदर्शन पौर्णिमेचे चंद्रदर्शन हे 1000 होतात. म्हणून सहस्र चंद्रदर्शन सोहळा आपल्या भारतीय संस्कृतीत, हिंदू संस्कृतीत त्याला सहस्र चंद्रदर्शन सोहळा
म्हणजेच 80वा वाढदिवस आज जो आपण साजरा करतोय तो हा सोहळा. हा आपण कडक आवाज असे वसंत दादा आज सन्मान सरपंची असली तरीही त्या अगोदरपासूनच मंडळ अस्तित्वात होते. त्यापूर्वी अनेक जणांनी मंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पूर्णत्वास गेला नाही. नंतर या जोडीने म्हणजे मोहन नागवा आणि केशव पाटील या जोडीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मंडळ चालू करण्यासाठी तरुणांना संघटित करण्यास सुरुवात केली. विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तरुण मुलांना प्रोत्साहित केले. यापैकी आज अनेक जण हयात नाहीत, त्यांना देव आज्ञा झालेली आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. विशेषतः आमच्या मंडळाचे अध्यक्ष, आमच्या मंडळाचे सदस्य आणि उत्तम कबड्डीपटू, कुस्तीपटू असेही नावं आहेत. काहींचा भजनात सहभाग आहे अशी नावं आहेत. कमलाकर बेळकर उत्कृष्ट कबड्डीपटू आणि कुस्तीपटू, रमेश पाटील कुस्तीपटू, उत्कृष्ट कबड्डीपटू आणि उत्कृष्ट कर्णधार, नयन शिरगावकर ज्याचा कबड्डी क्षेत्रात एक उत्तम खेळाडू किंवा बहादर कोपरा रक्षक. या सर्वांच्या सहकार्याने मंडळ वाढण्यास मोठी मदत झाली. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सन 1978 ते 1990 या काळात मंडळाचे खेळाडू जिल्हा पातळी, राज्य पातळी आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळून आपले प्रावीण्य सिद्ध करू लागले. कबड्डी आणि कुस्ती क्षेत्रात मंडळाचा दर्जा वाढू लागला. जिल्ह्यात असा एकही संघ नव्हता की ज्याला आमच्या याची निवड राज्यासाठी झाली होती. कुस्तीमध्ये गजानन पाटील, शेखर पाटील, अंकुर घरत, सौरभ पाटील यांची निवड अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी सन अजिंक्य झाले होते. एका स्पर्धेत रायगड जिल्हा चाचणी स्पर्धेत अजिंक्यपद आम्ही आमच्या महिला संघाने मिळवलं होतं. नंतर आता टाकादेवी संघाचा माजी कर्णधार, व्यावसायिक संघ म्हणजे त्याचा बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, या संघांचा हुकमी चढाई बद्दल त्याच्या खेळाची दखल घेऊन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने 1976 साली श्रीरामपूर येथे झालेल्या राज्य चाचणी स्पर्धेकरता त्याची निवड केली होती. तसेच 1926 साली, आता म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी, त्याची कामगार नेते भाई जगताप आणि उमेश ठाकूर यांनी स्थापन केलेल्या संघटनेने मोहन नागवा यांना कुरावा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मोलाचे योगदान दिले. स्वतः उत्तम कबड्डीपटू, कुस्तीपटू अशा दोन्ही खेळात प्रावीण्य, मोठमोठ्या जोडाच्या व आव्हानाच्या कुस्त्या खेळून त्यांनी स्वतःचा, गावाचा आणि मंडळाचा लौकिक वाढवला आहे. कबड्डी खेळताना उत्तम मध्यरक्षक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. भल्या भल्या चढाईपटूंना आपल्या कक्षेत आल्यावर कधीच सोडले नाही. हात कवर या माध्यमातून त्यांनी अनेक खेळाडू घडवले आहेत. या व्यक्तिमत्वामुळे अनेक खेळाडू त्यांना गुरुस्थानी मानतात. कबड्डी पंच, कुस्ती पंच या भूमिकाही त्यांनी बजावल्या आहेत. टाकादेवी मंडळाचे अध्यक्ष, टाकादेवी भजन मंडळाचे व्यवस्थापक आणि रायगड जिल्हा कुस्ती संघाचे उपाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. सर्कस आरासाठी मदत, कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी प्रत्येकाच्या बरोबर ते येत असत. अशा कारणानं आई वडील मला कुठेही खेळायला पाठवत नव्हते. अजिबात कुठेही खेळायला पाठवत जायचं नाही. हात पाय मोडलेली ही भीती. तर केशव पाटील जबाबदारी घ्यायची, आई वडिलांचे समजून काढायचे आणि सांगायचे मी आहे ना, तुम्ही घाबरू नका, त्याला मी बरोबर नेतो ना, बरोबर आणतो. आणि अशा या माध्यमातून मी पुढे कबड्डीपटू झालो, कुस्तीपटू झालो. तसेच माझ्या बरोबर जे जे काही आता आशुभाई वगैरे होते सगळ्यांना धाकात ठेवून प्रेमानं आणि शिस्तीनं सगळ्यांना त्यांनी घडवलंय. ते त्यांचं आम्ही उपकार कार्य कधीच विसरणार नाही. असे हे केशव पाटील. समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अग्री भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे. अशा या टाळ्या वाजवायला कंटाळू नका. अशा या आमच्या दोन्ही गुरुमित्र आणि गुरुतुल्य असलेल्या
दोन्ही महान खेळाडूंचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. या सोहळ्याच्या पूर्तीसाठी विशेष योगदान म्हणजे नरहरी माते, शशिकांत पाटील, जगदीश चोरगे, दयानंद. हा सोहळ्याचे आम्हाला हा जो काही सोहळा लाभलेला आहे हा खरोखरच न भूतो न भविष्यती असा सोहळा आहे. व्यासपीठावर आजचे दोन्ही सत्कार मूर्ती सन्माननीय केशव बाळू पाटील म्हणजे आमचे लाडके नाना, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री मोहन नकवा साहेब, दादांच्या प्रास्ताविकामध्ये सन्माननीय सरकारी वकील आणि संगीत क्षेत्रामध्ये 7 समुद्रापलीकडे ज्याने आपल्या महाराष्ट्राचं नाव वाढवलेलं आहे असे संगीत क्षेत्रातले दिग्गज, सर्वांचे परिचित, ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकून मंत्रमुग्ध होतो असे संगीत क्षेत्रातले दिग्गज सन्माननीय माधवराव शाबासकर स्पर्धा ही राबवण्यामध्ये खऱ्या अर्थाने नाना आणि सगळ्यांच्या टीमचं हे सहकार्य महत्वाचं आहे. आज आम्ही अनेक ठिकाणी जातो, मूर्ती आणि जमलेले सगळे त्यांचे मित्रमंडळी, सुंदर असा दिवस त्यांनी आम्हाला घडवलं. चंद्रदर्शन सोहळा आज आम्ही स्वतःच्या डोळ्याने अनुभवतात. त्यांची जी कामगिरी आहे अतिशय अशी कामगिरी. 1970 साली मंडळाची स्थापना केली त्यावेळेला आम्ही अतिशय भगतसर लहान होतो, आम्हाला खेळातलं काही कळत पण नव्हतं. पण ज्या वेळेला यांच्या सानिध्यात आम्ही आलो त्या वेळेला त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही उत्कृष्ट कबड्डीपट्टू, उत्कृष्ट कुस्तीपट्टू घडलो. आणि चांगली आनंदामुळे जे त्यांनी चॅनल आखून दिला त्या चॅनल मध्येच आम्ही चाललो. त्यांचं जे कर्तृत्व आहे, जे मॅनेजमेंट आहे त्या लोकांची, त्याने मी खूपच प्रभावित झालो. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. दखल घेऊन यंदा मोहन नागवा यांना मधुशेठ ठाकूर ट्रस्टने कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तसेच केशव नानांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना देखील अलिबाग तालुका अग्री समाज मंडळाने अग्रिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. ही त्यांच्या कामाची पोचपावती. रामकृष्ण हरी. आदरणीय मोहन काया नाखवा आणि आदरणीय आमचे केशव भाऊ, तुम्ही आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा तत्पूर्वी सर्व व्यासपीठ टायमिंगने घे. आमचे प्रसाद पाटील साहेब हसतात असं. ह्या भजन क्षेत्रामध्ये ह्या मांडवा गावामध्ये मी जेव्हा आलो, आमचे परममित्र गजानन पाटील, ते तुम्ही बोला ना, तर ते भजन सुरू केलं आणि जेव्हा शिकवणी चालू केली, पण एवढी तळमळ आमचे केशव भाऊंना असायचे. मी आलो, गजानन पाटील ते सर्व्हिस केल्या कारणाने त्यांच्या ते एस टीमध्ये जाते केली. त्यांनी गुरुत्व सिद्ध केलं, त्यांनी पैलवान घडवले, कुस्तीगीर घडवले. पण भजनाविषयी पण त्यांची तळमळ अतिशय मोठी होती आणि असाचे आज तर काय नाही. त्याच्या अंतर्यामी काय आहे मित्राविषयी ते कळतं, ते जीवलं जातात. की हे दोघांचं नातं, केशवभाऊ आणि गजानन पाटलांचं हे जीवलं जातं नातं आहे. असं आहे. असं बोलण्यासारखं बरंच आहे माझ्या क्षेत्रामध्ये. आता भजन क्षेत्रामध्ये मला 1976 ते 2026 हे माझं 50वं वर्ष भजन क्षेत्राशी, वारकरी संप्रदायाशी आणि बऱ्याच समाजामध्ये जोडलेला असल्या कारणानं समाजाची जाणीव ठेवून आणि आपल्या क्षेत्राचं पालन पोषण करून नीतिमत्ता बाळगून, कारण सगळ्या गोष्टी सोप्या नसतात. तुम्हाला दोघांना मोहन नागवासाहेब आणि केशव भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. आणि हे सगळ्यांनी सांगितले तुमची तब्येत तशी ठणठणीत आहे, तुम्ही पैलवानच आहात,
त्याच्यामुळं तुम्ही 100 वर्ष सहज राहा अशी खात्री आहे आणि तुमचं उर्वरित आयुष्य पूर्ण आरोग्यदायी आहे अशी माऊलीच्या मी प्रार्थना करतो. पुन्हा रामकृष्ण हरी. कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती पाटील आणि मोहनजी नागपा त्यांचे उपस्थित सर्व म्हणजे त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय ज्यांच्या पुढाकाराने यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न होतोय ते माझे परम मित्र, जवळजवळ गेले 44 वर्षापासूनचे माझे स्नेही गजानन, आता अलीकडे त्यांना आम्ही गजानन बुवा म्हणतो, कॉलेज असे आमचे माझे परम मित्र प्रमोद भगत सर, अलिबाग तालुका पंचायत समितीच्या नवनिर्वाचित उपसभापती प्रिया वहिनी, ज्यांचं नुकतंच आपण मनोगत ऐकलं ते आमचे परम मित्र, ज्यांचं भजन मी 44 वर्ष ऐकत आलेलो आहे. त्यांचं भजनाला 50 वर्ष झाली, पण मी बुवा 44 वर्ष म्हणजे जेव्हापासून कॉलेजला मी होतो तेव्हापासून मी जगदीश बुवा गोणाळकर आणि गजानन बुवा तुमची भजनं ऐकत आलेलो आहोत. तुम्ही पण तेवढी ऐकली नसतील कदाचित बुवा. मुंबई विद्यापीठाचं मला वाटतं 48 ते 52 वजनी गटाचं ते असावं असं मला वाटतं, किंवा 52 होतं. मला त्यातलं फारसं नॉलेज नाही आहे कुस्ती आणि कबड्डीचं. त्यामध्ये आम्ही आमच्या कॉलेजचे तेव्हाचे प्रिन्सिपल आरती कुलकर्णी आणि आमचे एक जोग सर म्हणजे दिलीप जोग जे आहेत त्यांचे वडील जोग सर प्राध्यापक अनंत जोग यांना बोलावून आम्ही गजानन पाटलांचा एक वर्गातर्फे एक पहिला सत्कार केला आणि त्याच्यानंतर त्यांचा टाकादेवी स्पोर्ट्स क्लब तर्फे सत्कार आपल्या व्यायामशाळेच्या ग्राउंडवरती होता. कार्यक्रमाची वेळ सकाळी 7:30-8 अशी होती. मी सकाळी 7 वाजता कुरुळून निघालो सायकलवरती आणि मांडव्याला त्या कार्यक्रमासाठी आलो होतो. ते तेव्हापासूनचं जे ऋणानुबंध किंवा प्रेम त्या गावाचं नाव पोहोचवलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे मित्राचं कौतुक आहे, त्यांनी माझं केलं म्हणून मी करतोय असं काही समजू नका, पण तो खरंच खूप त्यांनी त्याच्या क्षेत्रामध्ये जे यश मिळवलं. आणि एसटी मध्ये सर्व्हिस करताना आता त्यांच्या सेंड ऑफच्या कार्यक्रमाला पण मी आलो होतो, तुमच्यापैकी काही जण तेव्हा असतील तर तेव्हाही मी बोललो होतो आणि मला आठवतं तोही छान कार्यक्रम या ठिकाणी त्यांचं सेंड ऑफ. तर त्याच्यानंतर कोणाचं भाषण व्हावं असं काही वातावरण नव्हतं खरं सांगायचं, पण खूप छान बऱ्याच दिवसांनी महादेवांचं भजन निवांतपणे बसून ऐकलं. आमच्या फरमाईशी पण त्यांनी पुऱ्या केल्या आजच्या सगळ्या आणि त्यांना म्हटलं निवांत का काय टेन्शन नाही, आपला घरगुती कौटुंबिक कार्यक्रम आहे त्यामुळे थोडासा लांबला तरी चालेल, पण हे कार्यक्रम इतके हृदय आहेत, इतके भावपूर्ण आहेत. आज तुम्ही केशवदादांबद्दल आणि मोहन नागवा यांच्याबद्दल जे काही भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या त्यांनी टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचं 70 साली स्थापना झाली. मध्ये एकदा आम्ही बोलत होतो, अशोक भाई आपलं बोलणं झालं होतं की 50शीचा कार्यक्रम हा जोरदार व्हायला पाहिजे तुमच्या मंडळाचा, अशी एक चर्चा आमची झाली होती. 50शीचा आता ती होऊन गेली, आता 60चा प्लॅनिंग करा आतापासून. कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. तेव्हा या सगळ्या सोबतच त्यांना म्हटलं भजन गावामध्ये लोकांना आवडतं, अगदी सगळ्यांच्या आवडीचे कार्यक्रम ठेवा असं आम्ही त्यांना सुचवलं की 8 दिवस जोरदार असा एक तुमचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर आता मी सुचवेन या सगळ्या मान्यवरांना आणि सर्व कार्यकर्त्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना की जेव्हा 60चा कार्यक्रम असेल तेव्हा सगळ्यांच्या आवडीचे सगळे कार्यक्रम एक 8 दिवसाचा जोरदार कार्यक्रम तुम्ही करा. हा सगळ्या कार्यक्रमाचा तयार झाला आणि आपण सगळ्यांनी मनपूर्वक यांच्या कार्याला सलाम केला आणि समाज संघटित ठेवण्यासाठी गावामध्ये असेल त्या संस्थेमध्ये असेल कुणीतरी जबाबदार. आता प्रसन्न त्याच्या गावातल्या असं सांगितलं, मी त्याच्या गावातल्या अनेक कार्यक्रमांना गेलोय आल्हाद आणि छोटूमुळे, पण गावामध्ये गाव पण टिकवणं हे अत्यंत आवश्यक आहे होती. त्यामुळे ते मला पद्धतीने आपण आयोजित करा, काही शिल्लकच नाही ठेवलं ना. त्यांनी सत्कार सगळ्यांचे केले, भरपूर सगळ्यांविषयी कौतुक केलं आणि ज्या सत्कार मूर्तींचं स्वागत ज्या पद्धतीने केलं म्हणजे केक कापणं ही अलीकडची परंपरा आहे आणि बहुधा ते घरीच बनवलेले आहेत सुनबाईने असं मला वाटतंय की ती आहेत अलीकडे भविष्याती. पण पुढचे कार्यक्रम जे काही असतील ते पण असेच न भूतन भविष्याती व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्या ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता 2 ओळी फक्त आठवल्या, म्हणजे मगाशीच एक बसल्या व्हॉट्सअपवरती बघत असताना एक वाक्य आलं की तुम्हाला मित्र गोळा करण्यासाठी किंवा नाती जोडण्यासाठी तुमच्याकडे हुशारी आवश्यक असते, पण ती टिकवून ठेवण्यासाठी तुमच्यामध्ये निस्वार्थीपणा प्रामाणिकपणा असणं आवश्यक आहे. गजानन पाटलांच्या प्रती तो आहे, तसंच या सगळ्या मंडळींच्या प्रती तो आहे. म्हणून हा इतका जनसमुदाय तुमच्या कार्यक्रमासाठी जमलेला आहे की नंतर द्यायची आहे. थोडा वेळ थांबा फक्त, की आम्ही फक्त कबड्डी आणि कुस्तीच खेळलो नाही, क्रिकेट
4 वाजल्यापासून व्हॉलीबॉल, तिथे व्हॉलीबॉल झालं की लगेच राहते मध्ये होते. आता प्रसाद पाटील भाषण विषण आयोजन याचं सगळं सांभाळायचं. कुस्तीचं मी होतो आणि माझ्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा कॉलेजने फायनल मारलेली आहे. यानंतर सर्वांना विनंती करेन की आपण रांगेत येऊ. कुणी ऐकल्या मनस्थितीत नसतं. आणि सहर्ष स्वागत करतो. आभाराचं भाषण नाना सगळे मनपूर्वक ऐकतात, कारण त्यांना माहिती असतं या भाषणानंतर कोणाचं भाषण होत नाही. त्याच्यामुळे आता मी माझा छोटासा परिचय सर्वप्रथम देतो. माझ्या परिचय देण्यामागचे पैलवान अंकुर घरत, एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात जन्मलेला मी मुलगा आहे. त्यानंतर माझं राजकारणात येणं स्वाभाविक होतं. तत्पूर्वी वडिलांनी कुस्तीच्या नादापायी केशव नानांच्याकडं मला सोपवलं. त्यानंतर केशव नानांचा तिसरा मुलगा म्हणजे कुलदीप, सौरभ आणि मी तिसरा मुलगा म्हणून मी रायगड जिल्ह्यात परिचित झालो. कारण मला लोक येऊन बोलायला लागले, तुझे 2 भाऊ, तू तिसरा भाऊ, असं आमचं त्रिकूट आहे ते. त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रात आमच्या ग्रामपंचायतीचा सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य मी आहे. त्याच्यानंतर निवेदन क्षेत्रात आता थोडंफार काम करतोय. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व घडण्यामागे ज्या व्यक्तीचा परिपूर्ण आणि मोलाचा वाटा माझ्या जीवनात आहे, असे आमचे गुरुवर्य वस्ताद केशव नाना पाटील आणि आमच्या मंडळाचे संस्थापक सदस्य, एक चिरतरुण व्यक्तिमत्व सन्माननीय मोहन नाखवा साहेब आणि त्यांच्या मिसेस या ठिकाणी बसलेल्या आहेत. खरं त्यांचं कौतुक करायला पाहिजे, कारण 80 वर्ष त्यांनी झेललंय. त्यांना एखाद्या माणसाला 80 वर्ष झेलणं, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या झेलणं सोपी गोष्ट नसते. कारण आमच्या घरात राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आम्हाला त्याची कल्पना आहे की आमच्या आई लोक कशा पद्धतीने चिरचिर करतात. ते दर्शन सोहळा आज आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले सैनिक मंडळ मांडवा आणि टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा यांच्या माध्यमातून मी जाहीर आभार व्यक्त करतो. तसेच या सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आपण सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि हितचिंतक यांचे सुद्धा मी या सोहळ्याच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो. तसेच या सोहळ्याला 4 चे मालक केशव पाटील,
तुम्ही दोघी जा. आमची सगळी कंपनी आले 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 ये आली आम्हाला भेट एक मिनिट हा. एक मिनिट.